नमस्कार शेतकरी सर्व थकीत कर्जबाजारी सर्व शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत दिलासादायक न्यूज आणि खुश खबर आणि त्यांच्यासाठी गोड आनंदाची बातमी देत आहे। शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता राज्यामध्ये कर्जमाफी संदर्भात या टॉपिकवरती या मुद्द्यावरती खूप सारे निर्णय सध्याच्या राज्यात होऊ लागले। कारण कोणी मुख्यमंत्र्यांना ट्रोल करू लागले, तर कोणी उपमुख्यमंत्र्यांना करू लागले, तर कोणी मंत्र्यांना संत्र्यांना, म्हणजे हे सर्व काही ट्रोलबाजी सध्या चालू आहे। परंतु एकंदरीत विचार केला तर सर्व शेतकरी खास करून थकीत सर्व शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून खूप मोठा दिलासा आणि एक आधार भेटू लागलाय। बऱ्याच काही शेतकऱ्यांना मागील बऱ्याच व्हिडिओज मध्ये आपल्याला प्रश्न विचारले ते कर्जमाफी होणार की नाही, होणार तर आम्ही कर्ज भरायचे की नाही, हे सर्व काही प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना देणार आहे। शेतकऱ्यांना तुम्ही जर माझं बॅकग्राऊंड बघितलं एकंदरीत तर मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना योग्य ते माहिती देणं किंवा योग्य मार्गदर्शन करणं हेच माझा हेतू आहे। मी एक माझ्या माध्यमातून जवळपास आपले 58,000 प्लस युट्यूबचे सबस्क्रायबर्स आहे। शेतकऱ्यांना जर कधी खोटी चुकीची माहिती दिली नसती तर 58,000 पर्यंत मी युनिट पोहोचलो नसतो। एकंदरीत असं होऊ शकतं की आता सोशल मीडियावरती काय होतं की बऱ्याच काही साईट अशा वेबसाईट असे असतात की ज्याच्यावरती चुकीची माहिती अवेलेबल असते आणि त्याच साईटच्या माध्यमातून त्याच आर्टिकलच्या माध्यमातून मी माहिती घेण्याचं काम करतो। परंतु आता मी एवढीची रिसर्चर एकदम 2 ते 3 दिवसापासून करू लागले कर्जमाफी संदर्भात, आणि आज एक महत्त्वाचा न्यूज अशी समोर आली की शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार आणि ते कधी होणार ते तुम्हाला सांगू शकतो की मार्च मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। कशी होणार, काय होणार याच्या संदर्भात थोडक्यात आता डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार की कोणते शेतकरी पात्र बसणार आहे, किती लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, किती लाखापर्यंत भेटणार आहे, किती हजार कोटीची कर्जमाफी आता राज्य शासनाने करणार आहे। तुम्हाला सांगू शकतो की आता रिसेंटलीच मागतील 1-2 दिवसापूर्वी आपण एक पहिला देखील व्हिडिओ त्याच्या संदर्भात अपलोड केला की MLA म्हणजे आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात आणि इतरही भावांतरित योजनांसंदर्भात एक खूप मोठं भाष्य करण्यात आलंय। त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार याच्यावरती कटिबद्ध आहे, कार्यरत आहे आणि लवकरच शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय आता पुढच्या येणाऱ्या काळात घेणार आहे। आणि येणारा काळ कोणता शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता रिसेंटली मागील जवळपास काही दिवसापूर्वी आता केंद्राचा अर्थसंकल्प बजेट पार पडलं आणि त्याच्यासाठी बरेच काही निर्णय त्यांनी केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आले। परंतु आता जे की महाराष्ट्र शासनाचं जे की आता पहिलेच अर्थसंकल्पीय बजेट तिथे पार पडणार आहे आणि ते पडणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो की मार्च मध्ये, म्हणजेच की मार्चच्या 10 मार्च पासून ते 15 मार्च दरम्यान जे की आता केंद्राचं म्हणजे संपलं आणि आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तिथे पार पडणार आहे। आणि तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून हीच माहिती समोर येऊ लागली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे की आता मार्चच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात येणार आहे। तुम्हाला सांगू शकतो की BBC न्यूज झालं किंवा NDTV न्यूज झालं, या आर्टिकलच्या माध्यमातून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होईल असं त्याच्यातून समोर येऊ लागले। परंतु माझ्या माहितीचं सांगू शकतो की मी इतरही बरेच काही आर्टिकल आहेत त्यांचं मी नाव येतात घेणार नाही, त्यांच्या अशी माहिती समोर येऊ लागली की शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांच्या याच्यात कर्जमाफी होणार आहे। आता शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की हा व्हिडिओ काय बनवण्याचं कारण आहे, जर कधी हे व्हिडिओ बनवून जर कधी राज्य शासनाला जर कधी काही कर्जमाफीची भनक लागत असेल, कारण की तुम्हाला माहिती की तुम्हाला सांगू शकतो की ज्ञानेश्वर खरात पाटील यांच्या माध्यमातून यांच्या चॅनलच्या माध्यमातून जवळपास शेकडो व्हिडिओ जे की कर्जमाफी टॉपिकवरती रिसेंटली म्हणजे की विचार केला तर पर डे किंवा 1-2 दिवसाबाद त्यांचा रिसेंटली दररोजचा व्हिडिओ कर्जमाफी या टॉपिकवरती येतो। आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार, किती लाख शेतकरी कर्जमाफी जाणार आणि खास करून किती हजार कोटीची शेतकरी याच्या माध्यमातून अशी माहिती समोर येऊ लागली की जवळपास 80,000 कोटी रुपयाची कर्जमाफी हे राज्य शासन जे की आता या 2025च्या कर्जमाफी योजनेत करणार आहे शेतकऱ्यांना। त्याच्यासाठी जे की छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजना अस्तित्वात आणल्या जाणार आहे। फक्त कर्जमाफी आता सध्या न करण्याचं कारण एकच आहे, शेतकरी म्हणून याच्यासाठी अर्थसंकल्पीय बजेट वगैरे याची काही गरज नव्हती। परंतु तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांनी की कर्जमाफीसाठी जे की सध्या लाडक्या बहीण योजना अंतर्गत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे काही निधी या काही गव्हर्नमेंट योजनांच्या कारणास्तव जे की कर्जमाफी सध्याच्या सीजला रखडलेली आहे, जसं की TV9 च्या आर्टिकलच्या माध्यमातून आणि NDTV या आर्टिकलच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे। कारण की शेतकऱ्यांना काय की लेटेस्ट मध्ये आता मुख्यमंत्री लाडकी बहीण असो किंवा इतरही शेतकऱ्यांच्या योजनांचा जसं की पीक विमा असो किंवा इतरही अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे जे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भरपाईच्या स्वरूपात जे राज्य शासन देऊ लागले याच्यासाठी खूप सारा निधी लागतोय, असं जे की महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तुम्हाला सांगू शकतो की अजित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले। त्यांनी रिसेंटली पुण्यातल्या एका सभेमध्ये सांगितलं होतं की माझ्या कर्जमाफीच्या म्हणजे की बाबत माझ्या सभेमध्ये कोणतीही न्यूज मी दिली नाही, परंतु एकीकडे म्हणतात की मुख्यमंत्री की आम्ही कर्जमाफीसाठी कटिबद्ध आहे आणि एका तर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बऱ्याच काही न्यूज पत्रांच्या माध्यमातून आणि तुम्हाला सांगू शकतो की पत्रकार परिषदेमध्ये म्हणून बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशी माहिती समोर आली की मार्चच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना सरसकट 7/12 तिथे कोरा करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगू शकतो की 2011 पासूनचे तर 2016 पर्यंतचे सर्व काही थकीत शेतकऱ्यांचा 7/12 याच्यामध्ये कोरा करण्यात येणार आहे आणि जवळपास 2 लाखापर्यंत ती कर्जमाफी तिथे होणार आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकरी हे तर रेग्युलर म्हणजे सॉरी मित्रांनो थकीत शेतकऱ्यांसाठी तर गुड न्यूज आहेच, कारण की सर्व थकीत शेतकऱ्यांना एक आशा लागलेली होती की कर्जमाफी नक्की होणार आहे, तिथे
तर होणारच आहे, परंतु रेग्युलर शेतकऱ्यांचं काय, तर रेग्युलर शेतकऱ्यांसाठी शेतकरी जर कधी त्यांनी कर्ज रेग्युलर भरलं तर चांगली गोष्ट आहे, कारण की रेग्युलर तुम्हाला माहिती आहे बँकांना कर्ज भरलं तर बँका परत त्या शेतकऱ्यांना सर्व काही कर्ज वगैरे तिथे त्यांच्या जे की म्हणजे वाईट काळामध्ये त्यांना देत असतात, परंतु जे थकीत झाले तर त्यांचं काही कारण नाही, तर त्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय त्यांना परत बँका तिथे ओळखूच शकत नाही, असं त्यांचं आहे. आता बऱ्याच काही शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं तर आम्ही कर्ज भरा की नाही. जर कधी तुम्ही शेतकरी म्हणून रेग्युलर असाल तर नक्कीच कर्ज भरा, आणि थकीत जर किती असाल, तुमचे काही हप्ते थकले असेल किंवा काही दिवसांनी तुम्ही थकू दिला असेल तर नक्कीच कर्ज भरायची तिथे म्हणजे गरज पडणार नाही, असं माहितीच तो सांगतो थकीत शेतकऱ्यांची. तर बरेच काही शेतकरी आपल्यावरती आक्षेप पण घेऊ शकतात की आम्ही रेग्युलर आहे आणि आम्हाला कर्ज भरायची की नाही, तुम्ही अशा आश्वासन देऊ लागले. तर शेतकरी असं मिनिमम असे बरेच काही युट्यूबर आर्टिकल असे म्हणू लागले की आता मार्चच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ती देऊ शकते. तर शेतकरी सर्व शेतकरी बांधवांसाठी हेच एकंदरीत आनंदाची गुड न्यूज आहे. व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील पण असलेली माहिती पूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया का नोटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.